आता थोडं स्वतःसाठी पण जगायचंय. हो, स्वतःसाठी पण जगायचंय. आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलताना, इतरांना सांभाळताना आपण नेहमी स्वतःला मागे ठेवलंय, हो ना? सगळ्यांसाठी वेळ काढला, पण स्वतःच्या इच्छा, आनंद, आरोग्य याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आता अपराधी न वाटता स्वतःची पण काळजी घ्यायला शिकायचे. कारण आपण आनंदी, सक्षम आणि शांत असलो तरच इतरांना खऱ्या अर्थाने साथ देऊ शकतो. आणि स्वतःची काळजी घेणं, आनंदी राहणं, स्वतःसाठी जगणं हा काही स्वार्थ नाही आहे, तो आत्मसन्मान आहे. म्हणूनच आता थोडं स्वतःसाठी पण जगायचं. आता थोडं स्वतःसाठी पण जगायचंय. हो, स्वतःसाठी पण जगायचंय. आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलताना, इतरांना सांभाळताना आपण नेहमी स्वतःला मागे ठेवलंय, हो ना? सगळ्यांसाठी वेळ काढला, पण स्वतःच्या इच्छा, आनंद, आरोग्य याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. आता अपराधी न वाटता स्वतःची पण काळजी घ्यायला शिकायचे. कारण आपण आनंदी, सक्षम आणि शांत असलो तरच इतरांना खऱ्या अर्थाने साथ देऊ शकतो. आणि स्वतःची काळजी घेणं, आनंदी राहणं, स्वतःसाठी जगणं हा काही स्वार्थ नाही आहे, तो आत्मसन्मान आहे. म्हणूनच आता थोडं स्वतःसाठी पण जगायचं.